नाही का? म्हणजे दोघे एकत्रित येणार नाही येणार अजूनच असतं. काय आहे की मी पहिलेही सांगितलं होतं की माझा स्टेटमेंट आहे, मी मीडियाला सांगितलं होतं की हे जे मोर्चा काढणार होते त्याच्या अगोदरच हे तिघ नेते बसतील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, आणि कारण त्यांना माहित आहे की मराठी लोकांच्या या मुद्द्यावर एकत्र आले तर आपल्याला नुकसान होते आणि ते GR परत घेणार, हे माझा स्टेटमेंट होता आणि तसंच झालं. पण त्यांनीही जल्लोष एक मोर्चा काढला, त्याच्यामध्ये त्यांना खूप हे चांगलं मिळालं. आता राजसाहेबांनी स्पष्टपणे सांगावा, कारण काय आहे की लोकांमध्ये नाही का त्यांच्या बाबतीत एक संभ्रम असतं. त्यांची वेगळी पार्टी आहे, त्यांना कधी निर्णय घ्यायचं, काय निर्णय घ्यायचं हे त्यांनी स्पष्ट सांगायचं. पण त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये एक संभ्रम असतं की बाबा आपण आज मोर्चामध्ये एकत्र आले, आता डिसेंबर पर्यंत आपण काय करणार. डिसेंबर मध्ये त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि म्हटलं की मी आता भाजप सोबत जाणार आहे आणि काही शक्य होऊ शकतं. आणि भारतीय जनता पार्टीचं काम करण्याचा स्टाईल काय आहे की जे लोक जास्त मोठे होऊ लागतात तर त्यांच्या फाईल काढण्यात येते, त्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यात येते आणि ते फाईल समोर टेबलवरच असते आणि त्या टेबलवर असल्यानंतर ते सांगतात की बघा ते का तुमची फाईल आलेली आहे, टोलच्या संदर्भात असू शकते, काही असू शकतं. आणि मग बिचारा गोरगरिबांना ऑफर दोनच असतं की बाहेर राहायचं आहे की आत जायचं आहे. तर त्यांचं असं प्रकारचं काम करण्याची पद्धतच आहे. पण हे लिकर पॉलिसी मराठी लोकांना आणि महाराष्ट्राला हे शोभणार नाही आहे, त्यांच्यासाठी चांगली नाही आहे. रेव्हेन्यू जनरेट करायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना माहित होतं की हे जे लाडकी बहीण जे योजना आहे ते महाराष्ट्राच्या ट्रेजरीवर इतकं मोठा बोजा पडलेला आहे. आता याचा अर्थ हे होत नाही आहे की तुम्ही तुमच्या आई बहिणीला मुलींना पैसे देणार आहे आणि दुसऱ्या साईडला त्यांच्या पतीला, त्यांच्या भावाला, त्यांच्या बापाला दारू पाजणार आहे. तर कोणतीही महिला हे एक्सेप्ट करणार नाही की नाही तुम्ही पैसे बंद करतील चालतात, पण माझ्या भावाला, माझ्या नवऱ्याला, माझ्या बापाला, माझ्या मुलाला तुम्ही दारू पाजू नका. कोणतीही महिला ते पैसे तुमच्या तोंडावर फेकतील की नाही आम्हाला नाही पाहिजे तुमची लाडली बहीण, पण हे दारूचं दुकान आम्हाला नाही पाहिजे. तर बिहारच्या धर्तीवर इतर राज्यात पण सर्वे होणार आहे. तर बिहारचा तर एकदा क्लिअर होऊ द्या की काय करणार आहे. म्हणजे एका अर्थाने बघितलं तर म्हणजे ज्या प्रकारे सरकार आज डिक्टेटरशिप सारखं वागू लागलेली आहे, तसाच प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इतकं मोठं निर्णय घेण्याच्या अगोदर ऑल पार्टी मीटिंग का कॉल करण्यात आली नाही होती, सगळ्यांचे सुझाव का घेण्यात आले नाही होते, त्याच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता होती. विशेष अधिवेशन तुम्ही बोलवता महिलांना आरक्षण देण्यासाठी 5 दिवसाचा, ते कधी देणार ते सांगणार नाही. तिच्या लँडच्या संदर्भात सगळं सुरुवातीपासून ते एंड पर्यंत काय काय झालेलं आहे हे नोट मध्ये सगळं लिहिलेलं आहे की सुरुवात कोणत्या वर्षी सुरू झाली. कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिनांक 8/4/2022 ला कॅमिओ डिस्टिलरीजने हे सगळं ऍप्लिकेशन MIDC कडे केलं होतं. आणि मग MIDC माझी अधिकारी, माझे नौकर काय करायचं आहे करते. तर हे सगळं की त्यांनी ऍप्लिकेशन दिलं, आमच्या डिपार्टमेंटने सांगितलं की हो आम्ही तुम्हाला देतो, 15 दिवसामध्ये तुम्हाला इतके पैसे भरायचे आहे. त्यानुसार दिनांक 3 जून 2022 रोजीच्या भूखंड वाटप समितीच्या बैठकीमध्ये 20,000 स्क्वेअर फीटची जागा वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कंपनीस दिनांक 6/7/2022 रोजी देकार पत्र देण्यात आले होते. देकार पत्रानुसार 1,36,40,000 रक्कम दिनांक 21/7/2022 पर्यंत भरणा करणे आवश्यक होतं. त्यांनी भरलं नाही. मग ते कॅन्सल झालं. मग त्यांनी पुन्हा अप्लाय केलं की मला हे पाहिजे करते. आणि त्याच्यानंतर जेव्हा आदरणीय मंत्री साहेब हे म्हणतात की माझं काही देणं घेणं नाही आहे, माझ्या मुलाचं आहे, काय मराठी लोकांनी हे काम करायचं नाही, हो तुमचा मराठी मुलगा जे आहे ना त्यांनी काम करायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांनी यांना एक पत्र पाठवले होते की मी का पैसे भरले नाही. तर माझे वडील जे आहे ना, संजय वडिलांचे एंजिओप्लास्टी झाल्यामुळे
बीओपी रकमाचा भरणा विहित कालावधीमध्ये करता आलेला नाही असे त्यांनी 2024 मध्ये पत्र पाठवले. त्यांना पैसे कधी भरायचे होते याच्यामध्ये मी आपल्याला हे कॉपी देणार आहे. मला काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे की एक सामान्य एंटरप्रिन्युअर, बिझनेसमॅन, इंडस्ट्रियलिस्ट त्यांनी असं केलं असतं तर हे लँड त्यांना मिळाली असती का? 2022 पासून पैसे कधी, फायनल पेमेंट कधी भरले? 2022 चे ऍप्लिकेशन दिल्यानंतर जानेवारी 2025 मध्ये. 22, 23, 24, 25 तर काय दिलं? हा, त्यांनी दिलं ना. म्हणजे आता कॅज्युअल अप्रोच म्हणजे कसं असतं, मेसर्स कॅनिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट कंपनीने सदर रक्कम 30 दिवसामध्ये भरणा करणे आवश्यक होते. तथापि सदर कालावधीमध्ये त्यांनी भरणा केलेला नसून विलंब शुल्कासह 150 दिवसामध्ये भरणा करण्याचा कालावधी दिनांक 25/6/2024 रोजी पर्यंत होता. यानी कि 25 जून 2024 तक इन्होंने लेट फीस के साथ अगर ये प्लॉट चाहिए तो इन्होंने भरना. 150 दिन का भी टाइम हो गया. लास्ट डेट थी इसकी 25 जून 2024. आता त्यांच्या मुलांनी हे जे पत्र त्यांना दिले की माझे वडील आजारी होते, एंजियोप्लास्टी होती, पैसा भरता आला नाही. जून मध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं आता संपलेलं आहे. जून 2024 ला त्यांनी पत्र लिहिले. डिसेंबर 2024 ला 6 महिन्यानंतर त्यांनी 10/12/2 मेसर्स कॅनिओ डिस्टिलरीज लिमिटेडचे श्री सिद्धांत संजय शिरसाट यांनी त्यांच्या वडिलाची एंजियोप्लास्टी झाल्यामुळे बीओपी रकमेचा भरणा विहित कालावधीमध्ये करता आलेला नाही असे दिनांक 10/12/2024 च्या पत्रान्वये कळविले होते. मग त्यांनी काय केलं? डिसेंबर मध्ये हे त्यांनी पत्र पाठवले की मला भरता आलं नाही करके. मग त्यांनी लेट फीस भरली. किती लेट फीस भरली त्यांनी? 77,02,083 77,02,083 रुपीज. आता लेट फीस मंत्री साहेबांनी भरले. खूप मोठी गोष्ट आहे. 2022 मध्ये अलॉट झालेली जमीनसाठी येतो एक मंत्री ज्याचा जवळचा, आणि मी स्वतः हे बोलत नाही, त्यांचे काय शब्द होते जरा एक मिनिट ते लावा जरा. त्यांनी काही मीडियाला इंटरव्ह्यू दिल्यानंतर एक मंत्री किती प्रामाणिक आहे हे दाखवले आहे. जे कन्व्हर्जन आहे त्या कन्व्हर्जन साठी त्यांनी 51 लाख रुपये पैसे भरलेले आहे नियमाप्रमाणे, लीगल तरीकेने 51 लाख रुपये वेगळे भरलेले आहे. मी MIDC ला विचारलं की आपल्याकडे असा नियम आहे का की लँड कन्व्हर्जन साठी आपण 51 लाख रुपये दिलं तर कोणत्याही एम्युनिटीचा लँड जे आहे ते आपण कन्वर्ट करू शकता, 51 लाख रुपये भरू शकता. मग त्यांनी सांगितलं की 51 लाख रुपये हो त्यांनी भरलेले आहे, पण ते कशासाठी? ते डेव्हलपमेंटसाठी. जे आपल्याला इंडस्ट्री स्टार्ट करण्याच्या अगोदर कुणालाही ते भरावं लागत आहे. मग अशा आहे की 51 लाख रुपये मी भरलं, तुम्हाला भरावेच लागणार. सगळ्या इंडस्ट्रीजने भरलेले आहे. ज्यांना ज्यांना लँड अलॉट झालेली आहे त्यांनी भरलेले आहे. तुम्ही काही वेगळं केलं नाही आहे. आणि ते 51 लाख रुपये कशासाठी भरलेले आहे हे पण तुम्ही स्पष्टपणे सांगायला पाहिजे. तुम्ही असं इम्प्रेशन दिलेलं आहे की मी नियमाप्रमाणे 51 लाख रुपये भरलेले आहेत. यांचं स्टेटमेंट याच्यामध्ये स्पष्ट होत नाही की समजा एखादा गैर अर्जदार असेल, एक्स नावाचा अर्जदार असेल, त्यांनी एक अर्ज दिला की बाबा मी पैसे दिले होते आणि ते परत कर, त्यात त्याची काय चूक असू शकते? जर नियमात असेल तर MIDC नाही दिली, त्यात त्याची काय चूक? म्हणूनच त्यांना भेटणार आहे असा तो नियम आहे. परीक्षे रक्कम पुन्हा भेटू शकते किंवा इतरांना ही रुटीन प्रॅक्टिस आहे का फक्त मंत्री म्हणून स्पेशल प्रॅक्टिस काय आहे की 2022 मध्ये जेव्हा त्यांनी अप्लाय केलं होतं तर 2022 मध्ये त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या नोटमध्ये आहे की इतक्या दिवसामध्ये तुम्ही हे पैसे भरले नाही तर तुमची लँड जी आहे ना ते ऑटोमॅटिक तुमचं ऍप्लिकेशन सस्पेंड होतो. यांनी आणि तसं केलंही त्यांनी.
MIDC ने इनिशियली, कारण त्यांनी त्यावेळी हे टाकलं नाही होतं की मला कोणती लँड पाहिजे त्याचं, त्यांचं डोळं त्याच जे एम्युनिटी प्लॉट होता त्याच्यावरच होता. मग MIDC ने मग त्यांच्याकडून दुसरं ऍप्लिकेशन घेण्यात आलं आणि त्या दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये त्यांनी सांगितलं की ते एम्युनिटीचं जे प्लॉट आहे मला ते प्लॉट पाहिजे. तर पैसे भरलं असेल आणि सामान्य लोकांनीही तसं केलं असेल तर ते पैसे त्यांना मिळू शकतं का, नाही मिळू शकतं का, की फक्त ते मंत्री आहे म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करत आहे. आता याला जोडून मी फक्त आपल्या मार्फत MIDC ला एक प्रश्न विचारतो. याचा एक उदाहरण सांगा की जिथे की 3 वर्ष तुम्ही फक्त एका मंत्र्यासाठी ते लँड रिझर्व केली 2022 मध्ये आणि फायनल पेमेंट त्यांनी कधी केली तर ते फायनल पेमेंट त्यांनी 17/1/2025 ला. तर हे विशेष सूट फक्त यांना देण्यात आलेली आहे का सगळ्या लोकांना? तर 3-3 वर्षाचं हे टाइम पिरियड देतं की तुम्ही घ्या आणि 3 वर्षानंतर तुम्ही पैसे द्या. याचा उत्तर MIDC ने द्यावा की असे उदाहरण आहे साहेब, तुम्ही उगीच मंत्री साहेबांवर बोट दाखवू नका. तर हे याचं उत्तर त्यांनी आणि पैसे 77 लाख रुपये त्यांनी भरलं असेल तर हे जे स्टेटमेंट आदरणीय मंत्री साहेब करत आहे की मी एक मंत्री असून सुद्धा हे केलेलं आहे. मग केल्यानंतर तुम्ही हे पण सांगायला पाहिजे होतं की मी माझ्या मुलांनी ऍप्लिकेशन दिलेलं आहे ते पैसे परत मिळवण्यासाठी. हे बोललं नाही तुम्ही. आता मिळणार नाही मिळणार, मिळाले नाही मिळाले, हे MIDC ने उत्तर द्यावे की संजय शिरसाट साहेबांनी असाही होऊ शकतो का की ती दंडाची रक्कम भरल्यानंतर तो व्यवहार थांबू शकतो? रक्कम का म्हणून मागे त्याच्यामध्ये स्पष्ट आहे ना, ते त्याच्यामध्ये त्यांनी जे हे केलेलं आहे ना त्याच्यामध्ये डिलेड पेमेंट चार्जेस आणि इंटरेस्ट, डिलेड पेमेंट चार्जेस आणि हे त्यांनी हे लिहिलेलं आहे. हे एक एप्लीकेशन त्यांनी दिलेलं आहे कि तुमने हमारे को ये लैंड दिए है कैमियो डिस्टिलरीज के लिए, अब हमारे को कैमियो डिस्टिलरीज नहीं चलाने का, हमको एक वेयर हाउस बनाने का है. त्या सांगितलं त्याच्यावर एक असं आहे, तुम्ही आता इन्फ्राचं उदाहरण सांगितलं. जर एखादी जमीन म्हणजे आता ज्या उद्देशासाठी घेतली, ज्या कंपनीसाठी, ज्या फर्मसाठी घेतली, ते आम्हाला जर शक्य नसेल एखाद्या व्यक्तीला, उद्योजकाला, तर दुसरी करायचं असेल तर नियमानुसार अर्ज देऊन ती प्रोसेस करू शकतात. त्यात तर नाही, नियमाप्रमाणे खूप चांगला प्रश्न आहे की इन्स्पिराला आपण तो सबसिडाइज रेट मध्ये लँड दिली होती. कशामुळे? की ते SEZ सुरू करत आहे. यांना जे जमीन देण्यात आलेली आहे ते एक एम्युनिटी प्लॉट होता, प्रायोरिटी लँड अलॉटमेंट. हे डॉक्युमेंट वर सगळ्यात वर जे लिहिलेलं आहे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट कशामुळे देण्यात आलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी 105 कोटी रुपये मी खर्च करणार आहे. टोटल प्रोजेक्ट कॉस्ट 105 कोटी 89 ला 106 कोटी रुपये समजा, आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं होतं की 27 कोटी रुपये मी स्वतः माझ्या खिशातून देणार आहे. आता तुम्ही लँड घेतात हे सांगून की मी एक मोठी इंडस्ट्री उभी करणार आहे, त्याचा क्रायटेरिया असतं की इथे त्याला एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट इथे व्हायला पाहिजे. हे एकदा मिळाल्यानंतर इमिजिएट आपले ऍप्लिकेशन द्यायचं की नाही मला हे नाही करायचं आहे. SEZ जेव्हा कॅन्सल होता MIDC ची जबाबदारी होती. नियमाप्रमाणे ते लँड परत घ्या आणि ते कंपनीला सांगा, इन्स्पिराला, आता तुम्हाला काय करायचं आहे, वेगळं तुम्हाला प्रोजेक्ट टाकायचं आहे तर तुम्ही पुन्हा अजून तुम्ही नवीन अप्लाय करा. SEZ साठी खूप मोठी लँड असते, हेक्टर्स मध्ये 100 हेक्टर पेक्षा जास्त. तर ते लँड त्यांनी परत घ्यायला पाहिजे होतं. आता हे महाशय काय करतो की घेतली MIDC ची लँड आणि स्वतः प्लॉटिंग करून ते विकत आहे. आता त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग हे आहे की MIDC च्या लँड मी घेतल्यानंतर कुणाला विकायची असेल मला, चालत नाही आहे, तर मला NOC घ्यावं लागतं MIDC चे. MIDC च्या बोर्ड मध्ये ते प्रस्ताव जातात की इम्तियाज जलीलने ही लँड घेतली होती 2 एकर, आता ते इंडस्ट्री चालवत नाही आहे, शिफ्ट झालेली आहे आणि त्यांना ते दुसऱ्यांना द्यायचं आहे. तर इन्स्पिराला देताना त्यांनी हे म्हटलं की
तुम्ही आमच्याकडून घेताना आम्ही तुम्हाला एनओसी देऊ, पण तुम्हाला ज्यांना विकायचे आहे कशासाठीही विका तुम्ही, त्याच्यासाठी एनओसी ची आवश्यकता लागणार नाही. हे जमीन तुमची झाली, तुमच्या बापाची झाली, घ्या तुम्ही, विका, आम्हाला आमचे पैसे आणून द्या.